सांगायला होतं की काय तुम्ही तुम्ही तर पक्षात आहात आमची विनंती आहे की असले तुम्ही बोलता आता झालेला असेल यांचा माझ्या पक्षाचा थोडंसं आता मी वैश्विक बोलतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रसाद लाड भाजप पक्षाचे असेच आहे असं वक्तव्य करणं म्हणजे थेट मराठा समाजाला चॅलेंज केल्यासारखं आहे हे मी एक आता आमदार म्हणून बोलत नाही मी एक तुमच्यातला एक शेवटी तुम्ही उपोषणाला बसलाय तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आणि इथं बघितल्यानंतर माझ्यासारख्या सुद्धा एका मराठा समाजातील लोकप्रतिनिधीला त्यांची अवस्था बघितल्यानंतर जे हृदयाला हे होत आहे तर या गोष्टी ज्या काय आहेत त्यांचा तो विषय आहे मी आता हा विषय मेन दादांचा उपोषण असं दरवेळेस आपण कितीदा त्यांना बसायला लावायचं कुठपर्यंत बसायला लावायचं कुठंतरी आता मराठवाड्यातील आणि आरक्षणाची जी काही चळवळ आहे त्याचं सेंटर जे काय आहे एवढं माझ्या बरोबर काम करणारे माझे मतदार माझे सहकारी हे सगळे आरक्षणाच्या चळवळी या लढाईत हक्काने तुम्हाला आम्ही आयुष्य तुमच्या माध्यमातून मराठा आरक्षण चळवळीमध्ये आणि मराठा जर सत्ताधारी पक्षाचा पुढे जरी बोलत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना पकडून मारू एवढा नक्की आमचा शब्द तुमच्या समोर हा विषय एकतर आपलं दुखणं आणि त्याच्यामध्ये त्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे हे मला कळतंय हा विषय हे बघा प्रसाद लाड ही जी काही व्यक्ती आहे या व्यक्तीला मी कधी समोरासमोर बघितलेलं नाही भेटलेलं मला बोलू द्या तुमची जेवढी तीव्रता आहे ना तेवढीच माझी सुद्धा तळमळ आहे हे काही तुम्ही राजकीय समजू नका माझं घर आमचे वडील 87 वर्षाचे आजही ते मनोज दादांच्या या ह्याच्यामध्ये ते पुढे आज त्याच्यामुळं राजकारण आम्ही कधी आणि समाजाचा विषय हा कधी चालणार नाही मला वैयक्तिक जे काय आणूही नाही आणणार नाही आम्ही कधी मराठा महासंघाची चळवळ ऐका ना मी आता हे आवाज तो जास्त लांब नेत नाही पण मराठा महासंघाच्या चळवळीपासून आमचे वडील या चळवळीत किंवा ह्याच्यात आहेत आरक्षणाच्या चळवळीत त्याच्यामुळं हा जो विषय आहे ती व्यक्ती एवढाच संबंध आहे की मी महायुतीतल्या राष्ट्रवादीचा आमदार आहे ते भाजपच्या विधान परिषदेचे आमदार पण तरी सुद्धा तुम्ही मला बोलणं तुम्ही मला जाब विचारणं म्हणा मी महायुतीचा सरकारमधले हा विषय मी माझे नेते जे काय आहेत बरं का माझे नेते जे काय आहेत अजित दादांच्या कानावर मी टाकत असं जर झालं तर ह्याचा आम्हाला सुद्धा त्रास होईल ना माझे मतदार जे काय माझे लोक माझे सहकारी माझ्यासाठी जीवाचं रान करणारे लोक त्यांच्या तुम्ही हे करताय ना त्यांना तुम्ही चॅलेंज करताय त्यांच्या जखमेवर तुम्ही मीठ चोळण्याचं काम करताय आपण शेवटी महायुतीचे मित्र पक्ष त्यांना आपण हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि हा विषय जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हा विषय कुठंतरी आता मार्गी लागला पाहिजे मराठा समाजाची उद्या या उपोषण करतोय मी आम्ही उपोषणाच्या ह्यातनं तिथनं मुंबईला जाणार आणि नाही त्याला जर धरला तर आम्ही मराठ्याचं नाव कसा विषय होतो हा विषय मी मित्र पक्ष म्हणून दादांच्या माझ्या नेत्यापर्यंत मी हा विषय 100% आले 100% ह्याच्यात काय तू मत थांबा थांबा तुम्ही मागे थोडं आणतो त्याला तरी आता ह्या सरकारमध्ये एवढा मोठा कौल दिलेला आहे आपल्याला
अशा वेळेस आता आपली जबाबदारी मराठवाड्यामध्ये हे जे काही आरक्षणाचं एवढं आंदोलन सुरू आहे हे सारखं सारखं आपण त्यांना उपोषणाला बसून आपल्याला काय साध्य करायचं हा विषय मदत करा सगळ्या महिलांना एवढं तरी करा. ऐका माझं त्या विषयी मी पहिल्यांदा 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली. 25 नोव्हेंबरला जे काही आहे अजितदादांना पहिल्यांदा दिलं सगळं 26-27 नोव्हेंबरला मी दादा केलं आणि त्याच्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात